नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. तर आज आपण इथे बनवलेलं आहे कोथिंबीर वडी. खायला अगदी मस्त आणि अगदी अशी क्रिस्पी अशी झालेली आहे. अगदी म्हणजे अप्रतिम अशी ही लागते खायला आणि ही बनवायला जास्त वेळ पण नाही लागत, पटकन बनणार आहे. आणि त्यासाठी कशी पटकन बनणार ती तुम्हाला पूर्ण रेसिपी ही बघावी लागेल. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशी मऊशीर अशी झालेली आहे. टेस्टला खूपच छान लागते. तर नक्की पहा ही पूर्ण रेसिपी. आणि त्यासाठी मी इथे कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, म्हणजे साफ करून घेतलेली आहे. जी आपल्याला कवळी आहे ना तीच घ्यायची आहे, जाडसर अशी असते ती घ्यायची नाही. त्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. साधारणतः मी ही एक जोडी घेतलेली आहे. आणि ह्या कोथिंबीरसाठी घरात खूप दिवस झालेले चाललेलं की कोथिंबीर वडी बनवा, कोथिंबीर वडी बनवा. पण कोथिंबीरचा रोल बनवा हे एक बराच वेळ जातो, बराच प्रोसेस आहे. मग विचार केला चला मग पटकन अशी काहीतरी बनणारी कोथिंबीर वडी बनवूया. मग काय, कोथिंबीर साफ करून घेतली, स्वच्छ अशी 2 वेळा पाण्यातून धुवून घेतली आहे. आणि सगळं पाणी इथे गाळून घ्यायचे आहे. व्यवस्थित हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे. जे जाडसर जर तुम्ही दांडी घेतली ना कोथिंबीरची, तर आपण जेव्हा वड्या पाडतो ना तेव्हा त्याच्या वड्या बरोबर पडत नाही. ते अगदी कुस्कर होतात किंवा ते तुटतात. त्यामुळे आपण हे जे अगदी कवळी कवळी पानं असतात ना तीच घ्यायची आहे कोथिंबीर वडीसाठी. आणि अगदी बारीक अशी ही कोथिंबीर आहे ना ती कापून घ्यायची आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, हे जे मी तुम्हाला जे कोथिंबीर वडीची जी रेसिपी दाखवणार ना ती पटकन बनणारी दाखवणार आहे. ह्याने आपल्याला कोथिंबीरीचा कुठलाही रोल न करता आपल्याला व्यवस्थित आणि पटकन अशी ही बनते. हे बघा, अशी बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी मी एक पदार्थ घातलेला आहे. त्याने खूप अगदी मस्त अशी ही क्रिस्पी होते. आणि हे त्यासाठी आपल्याला थोडंसं वाटण काढावं लागेल. लसूणच्या पाकळ्या अर्धा घालायच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी मिरची घालायची आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला असं जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक असं वाटायचं नाही, अगदी जाडसर असं हे वाटून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 3 कप, एक जोडीसाठी 3 कप बेसन घातलेलं आहे. आणि इथे मेन म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी आपण ना मस्त असं जे वडी जी आहे ना एकदम क्रिस्पी होते त्यासाठी आपल्याला 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ जर घालून तुम्ही कोथिंबीर वडी बनवली अगदी अशी क्रिस्पी बनते. त्यानंतर का घरचा एक चमचा मसाला घालायचा आहे, 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहे. आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं, 1 चमचाभर मीठ घालायचं. आणि जे आपण वाटण रेडी केलेलं आहे आलं मिरची कोथिंबीरचं ते देखील आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. सगळं वाटण घालायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर पहिली सुक्कंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात का मी इथे हळद आणि हिंग घालायला विसरलेली, म्हणून मी हे पुन्हा एकदा हळद आणि हिंग घालून पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला पाण्याचा वापर जास्त नाही करायचा आहे. अगदी पातळ अशी आपल्याला ही जे बॅटर आहे ते नाही करायचं आहे. इथे पूर्ण हे सगळं प्रोसेसला मला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी. पण पाणी इथे सगळं एकदम नाही घालायचं, अगदी थोडं थोडं घालत, जसं आपण कणिक मळतो म्हणजे चपातीचं जे कणिक मळतो ना तसं अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे बघा, जास्त पातळ नाही, म्हणजे थोडंसं असं पातळ, जास्त घट्ट पण नाही. हे तुम्ही बघू शकता, असं हे बॅटर रेडी करायचं आहे आपल्याला. आणि हे पटकन होतं त्यामुळे मी हा प्रोसेस फॉलो करते. आणि हे बघा किती छान असं बॅटर रेडी झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला काय, इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बरेच लोक व्हिडिओ बघतात आणि लाईक देखील करतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मग ज्या भांड्यामध्ये तुम्हाला जी ही वडी करायची आहे ना त्याला तेलने ग्रीस करून घ्यायचं आणि सगळं बॅटर, म्हणजे जे आपण बॅटर रेडी केलं आहे कोथिंबीर वडीचं, ते सगळं ह्याच्यामध्ये घालून थोडंसं हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं. म्हणजे जसं आपण भाकरी वगैरे करतो ना तसं, म्हणजे व्यवस्थित हे सेट होतं. कुठेही म्हणजे ह्याच्यामध्ये बबल्स राहत नाही. आणि हे व्यवस्थित सेट झालं नाही की वड्या देखील व्यवस्थित पडतात. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं, हे बघा तुम्ही बघू शकता, मी जसं आपण भाकरी जशी करतो ना त्या पद्धतीने थोडंसं इथे टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून व्यवस्थित हे बॅटर सेट होतं
आणि मग काय झाकण लावून आपल्याला इथे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. त्याचसोबत मी कुकर जे आहे त्याच्यासोबत मी इथे डाळ भात पण लावलेला होता. कुकरच्या अगदी 3 ते 4च शिट्ट्या काढायच्या आहे. जास्त इथे कुकरची शिट्टी काढायची गरज नाही. मस्त अशी रेडी होते. आणि हे बघा थंड झाल्यावर आपल्याला हे जे आहे डिमोल्ड करायचं. थंड होईपर्यंत आपल्याला हे डिमोल्ड नाही करायचं. जर तुम्ही गरम असताना केलं ना तर वड्या पाडताना सगळा कुस्कर होणार. त्यामुळे थंड होईपर्यंत थांबायचं आहे. थंड झालं की पटकन असं हे निघतं, कारण आपण तेल लावलेलं होतं तर पटकन निघतं. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त अशी कोथिंबीरची वडी आपले म्हणजे वडी झालेली आहे. आणि ह्याच्या वड्या देखील पटकन निघतात. म्हणजे थंड झालं ना की पटापट कट देखील होतात आणि व्यवस्थित जशा तुम्हाला पाहिजे म्हणजे मोठ्या छोट्या कुठल्याही आकारच्या तुम्ही इथे कट करू शकता. इथे मी नॉर्मलच कट केले, जसा शेप म्हणजे स्क्वेअर आहे ना त्याच शेपमध्ये मी कट केलेलं आहे. तुम्हाला जे आकाराचे पाहिजे म्हणजे स्क्वेअर करू शकता किंवा तुम्ही काजू कतरीची जे शेप आहे तशी करू शकता. व्यवस्थित ह्या वड्या पडतात थंड झालं की. आणि हे बघा पूर्ण कट झाल्यानंतर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल पण आपल्याला अगदी म्हणजे जास्त गरम नाही करायचं आहे. हलकंसं गरम झालं ना की थोडेसे बबल्स येईपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे. मग हे सगळ्या वड्या घालून घ्यायचे. वड्या घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे परतवायचं नाही, म्हणजे तेलामधून परतून नाही घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी हे तसंच ठेवून द्यायचं, 1-2 मिनिटासाठी. त्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने म्हणजे चमच्याच्या झाऱ्याच्या सहाय्याने हे उलट-पलट करत आपल्याला हे वडी जी आहे ते तळून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे तळताना आपल्याला हे बारीक गॅसवरच तळायचं आहे. जेवढा तुम्ही बारीक गॅसवर तळाल ना मस्त अशा क्रिस्पी अशा आपल्या ह्या कोथिंबीर वडी तयार होतात. तुम्ही बघितलंच आहे किती पटकन असं हे कोथिंबीर वडी बनलेली आहे. कोणताही रोल न बनवता किंवा कधी-कधी रोल बनवताना परफेक्ट होत नाही ना, मग आपल्या वड्या देखील पडत नाही. त्यामुळे इथले कुठलेही रोल न बनवता पटकन तुम्ही कुकरमध्ये लावून हे पटकन आणि मस्त अशी ही कोथिंबीर वडी बनवू शकता. खायला खरंच खूप मस्त लागते. आणि हे बघा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खरपूस अशा आहेत तळून घ्यायचे आहे. अगदी क्रिस्पी अशा लागतात. म्हणजे एक 8-10 मिनटं हे बारीक गॅसवर आपल्याला जर आपण तळल्या ना खूप छान अशा लागतात. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती छान अशा झालेल्या आहे. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल कोथिंबीर वडीची तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ह्यासोबत तुम्ही हिरवी चटणी देखील खाऊ शकता किंवा चटणीसोबत नाही तर सॉस सोबत देखील खाऊ शकता. मी इथे जे हॉट सॉस असतात त्याच्यासोबत खाल्लेलं आहे. खूप मस्त लागतात ह्या. आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहे, किती क्रिस्पी अशा झालेल्या आहे. अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा झालेल्या आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.